गाईज आपण आलो गणराज वाशीचा राजा नवी मुंबईच्या या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि इकडचं डेकोरेशन नेक्स्ट लेवलच्या वरती म्हणजे नेक्स्ट लेवल होतं. तर आपण आतमध्ये एंट्री केली तर यांनी पूर्ण जंगल बनवलेलं आणि इथं जेवढे तुम्ही प्राणी पक्षी बघितले तुम्ही खरं जीवनात पण नसतील बघितले आणि हत्ती खरं रिअल वाटत होता. आणि मला तर डेकोरेशन खूप आवडलेलं आणि वाघ बिग सगळे होते इथं भाई, सगळे बांधव बसलेले यांचे, कारण की भाई पूर्ण जंगल दाखवलेलं, साप बीप सगळे. मी काय बोलतो तुम्हाला, जेवढे तुम्ही जंगलात प्राणी नाही बघितले तुम्ही इथं बघणार. आणि खूप मस्त होतं गाईज. या डेकोरेशन करायला खूप मेहनत लागली असेल म्हणून एक लाईक बनला पाहिजे, कमेंट बनला पाहिजे, फॉलो करू नका पण कमेंट बनलाच पाहिजे आणि लाईक पण, कारण की इथं सगळं रिअल वाटत होतं. जेवढं मी तुम्हाला बघतो ना टी व्हीमध्ये पण नसेल बघितलं तेवढं इथं होतं. तुम्ही पण जावा नक्कीच बघायला डेकोरेशन. बाप्पाची मूर्ती पण खूपच सुंदर होती, तुम्हाला पुढे दाखवतो. आणि इथं मस्तपैकी पाण्यामध्ये फ्लेमिंगोज होते बाई, काय भारी वाटत होतं गाईज, खरंच खूप मस्त वाटलं. काय भारी भारी डेकोरेशन होतं, एकदम सुंदरच. मला तर जाम आवडलं. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आतमध्ये गेल्यावर पण तिथं होतं, इथं पक्षी होते सगळे प्रकारचे जसे तुम्हाला दिसत आहेत. आणि त्यांनी बाजूला ब्लॉग काढू दे बाई, एवढा भारी डेकोरेशन आहे, आज मजा आली. आणि बाप्पाची मूर्ती या साईडला खूप सुंदर होती. मग तुम्हाला याच्यातनं काय समजलं असेल की आपण जंगल तोडायला नाही पाहिजे, कारण तुम्ही जंगल तोडले मग वाघ हत्ती सगळे आपले इथं राहिले येतील. मग जंगल तोडू नका.